शिशिर ऋतू म्हणजे हिवाळा. या ऋतूमध्ये अग्निप्रदीप्त म्हणजे आपल्याला कडकडून भूक लागते. यानुसार जेवणामध्ये नाश्त्यामध्ये कोणते पदार्थ असावेत जाणून घेऊयात. जेवणामध्ये मुख्यतः गव्हाची पोळी, ज्वारी, बाजरी, मका यांची भाकरी घ्यावी. याशिवाय मुख्यत्वे मेथी, पालक किंवा कोबीचा पराठा घ्यावा. मुळ्याचं थालीपीठ गरम गरम तूप घालून घ्यावं. टोमॅटो, चिंच, आमसूल यांचा सार. याशिवाय भाज्यांमध्ये मेथी, चुका, माठ, पालक, अळू, चवळी, सुरण, बटाटा, टोमॅटो, रताळी अवश्य घ्यावे. भोजनात मिरे, दालचिनी, ओवा, सुंठ, पिंपळी, तमालपत्र ह्यांचा वापर करावा. जेवणामध्ये विविध पक्वान्न म्हणजे स्वीट डिश आवर्जून घ्यावी. शिशिर ऋतूतील कडक थंडीमुळे सृष्टी निष्पर्ण होते म्हणजे झाडाची सगळी पाने गळून पडतात. वातावरणातील शीतगुण वाढत असल्यामुळे शरीरामध्ये स्वाभाविक कफवृद्धी म्हणजे कफसंचिती होते. पौष महिना सुरू झाला की धुंदुरमास पाळला जातो. हा धुंदुरमास म्हणजे काय, आरोग्याच्या दृष्टीने याचे काय महत्व आहे आणि त्यानुसार आपला आहार कसा असावा जाणून घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये.